नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने खारीसारखे लेयर्स असलेली करंजीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोबतच आपण जिभेवर ठेवताच विरघळणारे सारण सुद्धा तयार केलेले आहे। अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। मोठ्या 3 वाट्या खोबरं घेतलेलं आहे। वजने पाहायचं झालं तर 300 ते 350 ग्रॅम खोबरं या पद्धतीने किसून घेतलेलं आहे। खोबरं जरी तुम्ही खूप जास्त बारीक नाही किसलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण हे आपण नंतर चुरून घेणार आहोत। मंद आचेवर खोबरं आपल्याला एकसारखं हलवत छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये खोबरं छान कुरकुरीत होतं। 3 ते 4 मिनिट मंद आचेवर खोबरं आपण हलक्या तांबूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे। काढून घेऊयात। आता आपण या ठिकाणी 1.5 ते 2 चमचे तीळ घेतलेला आहे। तीळ घालणं ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता। आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे। हे दोन्ही आपण मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत। तिळामुळे सुद्धा करंजीच्या सारणाला छान चव येते। बरेच जण तिळाऐवजी खसखस घालतात, पण दोन्ही जरी घातलं तरी सुद्धा सारणाला अगदी छान अप्रतिम अशी चव येते। अगदी 2 मिनिटांमध्ये हे लगेचच भाजून झालेले आहेत। काढून घेऊयात। पॅनमध्ये 1 चमचाभर तूप काढून घेऊयात। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। वजनी हा रवा 150 ग्रॅम आहे। बारीक रवा घ्यायचा आहे, जेणेकरून सारण छान तयार होतं। मीडियम फ्लेमवरती एकसारखा हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा आपल्याला जास्त डार्क रंगावरती न भाजता अगदी हलका तांबूस रंग आला रव्याला की रवा काढायचा आहे। खूप जास्त कच्चा देखील रवा भाजायचा नाही। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी रव्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे। रवा छान असा भाजून झालेला आहे। अगर मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालत आहे। ड्रायफ्रुट्स घालणं ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता। ड्रायफ्रुट सुद्धा आपल्याला रव्यासोबत छान भाजून घ्यायचे आहेत, कच्चे न घालता, कारण बऱ्याचदा जर करंजी राहिली तर ड्रायफ्रुट्समुळे सुद्धा सारण खराब होऊ शकतं। यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट सुद्धा रव्यासोबत भाजून घ्यायचे आहेत आणि हा रवा काढून घ्यायचा आहे। भाजलेली तीळ आणि खसखस थंड झालेली आहे। ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचं कूट न करता डायरेक्ट असं जरी घातलं तरी सुद्धा चालणार आहे। खोबरं छान असं थंड झालेलं आहे, छान असं कुरकुरीत झालेलं आहे। हे मी हाताने थोडंसं चुरून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता, पण जिभेवर ठेवताच विरघळणारे आपण सारण तयार करतोय, यासाठी खोबरं करंजी खाताना कचकच न लागता अगदी छान मऊसूद असं लागतं सारण। यासाठी हे मी चुरून घेतलेलं आहे। 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर घालूया आणि अगदी चिमूटभर मीठ घालत आहे, यामुळे सारणाला अगदी छान चव येते। आणि पिठी साखर घेतलेली आहे आपण पाऊण वाटी। जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी पिठी साखर घाला। साधी साखरच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। सर्व साहित्य छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। परफेक्ट असं जिभेवर ठेवताच विरघळणारं या ठिकाणी आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे। हे सारण रूम टेम्परेचरला 1 ते 2 महिने छान टिकतं, कारण खोबरं आणि इतर सर्व साहित्य छान असं आपण भाजून घेतलेलं आहे। फ्रीजमध्ये ठेवलं तर हे सारण 4 ते 5 महिने बिलकुल खराब होत नाही। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे करंजीचे सारण करून पहा। आता ताटामध्ये आपण करंजीचे पीठ भिजवायला घेऊया। त्यासाठी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। वजनी पाहायचं झालं तर 400 ग्रॅम मैदा आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। 400 ग्रॅम मैद्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम रवा घ्यायचा आहे। वाटीने पाहायचं झालं तर पाव वाटी रवा आहे आणि चवीप्रमाणे मीठ 1 चमचा मीठ घेतलेला आहे। या ठिकाणी आपण तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप गरम करून घेऊया। तुपाचं कडकडीत असं मोहन याच्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून करंजी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते। तुपाऐवजी तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता। अगदी धूर येईपर्यंत हे तूप छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तूप गरम करणे किंवा तेल या पद्धतीने कडकडीत धूर येईपर्यंत गरम करणे याला तेलाचे किंवा तुपाचे मोहन घालणे असे म्हणतात। कारण बऱ्याच जणांचा कमेंटमध्ये प्रश्न असतो की मोहन घालणे म्हणजे काय।
तर हे तूप सुरुवातीला गरम होतं, यासाठी आपण चमच्याने मिक्स केलं. आता आपण हे हाताने व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घेऊयात. तुपाचे किंवा तेलाचे मोहन जरी पिठामध्ये जास्त झाले तरीसुद्धा ही करंजी थंड झाल्यावर मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मोहन थोडंसं कमी पडलं तरी चालेल, पण प्रमाणापेक्षा जास्त घालू नका. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. साधी करंजीचं पीठ मळताना आपण थोडंसं सैलसर पीठ मळतो, पण आपण जेव्हा अशी लेअरवाली करंजी बनवतो तेव्हा थोडंसं अगदी घट्टसर पीठ मळायचं असतं. तर या ठिकाणी घट्टसर असा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा पीठ मळायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने घट्टसर मळलेलं आहे. आता हे पीठ बाउलमध्ये ठेवून 10 मिनिटं याला रेस्ट द्यायची आहे. तोपर्यंत आपण करंजी खुसखुशीत होण्यासाठी साठा कसा तयार करायचा ते पाहूया. करंजीचा साठा तयार करण्यासाठी बाउलमध्ये आपण 4 चमचे तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता, पण जवळपास सर्वांच्या घरी तांदळाचं पीठ असतं, यासाठी आपण तांदळाच्या पिठाचाच वापर केलेला आहे. 2 चमचे रूम टेम्परेचरचं तूप यामध्ये ॲड करायचं आहे. तूप गरम वगैरे करून घेण्याची आवश्यकता नाही. तर या पद्धतीने थोडंसं तूप पातळ असावं, जेणेकरून व्यवस्थित साठा आपल्याला तयार करता येतो. फ्रीजमध्ये जर ठेवलेलं तूप असेल तर थोडंसं ते रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे, किंवा हलकंसं थोडंसं गरम करून सुद्धा तुम्ही वापरलं तरी चालेल, पण खूप जास्त गरम करायचं नाही. मी याच्यामध्ये अजून 1 चमचाभर तूप ॲड केलं आणि या पद्धतीने 2 मिनिट हे छान एकसारखं फेटून घेतलं. जशी केकची क्रीम असते त्या पद्धतीने हा साठा आपल्याला तयार करायचा आहे. पाहू शकता परफेक्ट असा साठा आपला तयार झालेला आहे. 10 मिनिटानंतर पाहूया आपण. पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे. परत एकदा ते 1 ते 2 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये रवा असल्यामुळे पीठ सुरुवातीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. मोठ्या चपाती एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे. पोळीपाटावरती तो या पद्धतीने मळून घेतला आणि पीठ या पद्धतीने आपल्याला हातावरती थोडंसं लांबून घ्यायचं आहे आणि या पिठाच्या समान आपल्याला 5 लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता पेढ्याप्रमाणे गोल याला करून घेतलेला आहे. पाहू शकता याच पद्धतीने उरलेल्या लाट्या सर्व गोल करून घ्यायच्या आहेत. त्यातील 1 लाटी पोळीपाटावरती घेऊन पीठ न लावता, तेल न लावता अगदी छान पातळ एकसारखी लाटून घ्यायची आहे. जेवढी जास्त आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी आपण ही लाटून घेऊयात. आता पाहू शकता अगदी पातळ, याच्यातून आरपार माझे हात दिसत आहेत, इतकी पातळ ही लाटलेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या सर्व गोळ्यांच्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. या पोळ्या बिलकुल एकमेकांवर टाकायच्या नाहीत. या पद्धतीने वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत. एकमेकांवर जर आपण या टाकल्या तर ते एकमेकांना चिकटून बसतात, यासाठी या बिलकुल एकमेकांवर टाकायच्या नाहीत. आता तयार पोळीवरती अर्धा चमचा साठा घालायचा आहे आणि तो हाताने व्यवस्थित सर्व बाजूला लावून घ्यायचा आहे. अगदी पोळीच्या काटाला सुद्धा हा व्यवस्थित लागला पाहिजे. जेवढा आपण साठा व्यवस्थित लावून घेतो तेवढ्या छान करंजीला लेयर्स येतात. यासाठी अगदी व्यवस्थित साठा लावायचा आहे. पहिल्या पोळीला अगदी काटांपर्यंत आपण हा साठा लावलेला आहे. त्यानंतर याच्यावरती दुसरी पोळी घालायची आहे आणि त्याला सुद्धा अगदी व्यवस्थित साठा लावायचा आहे. सर्वात मोठी पोळी असेल ती सर्वात अगोदर टाकायची आहे, त्याच्यावर त्याच्यापेक्षा छोटी अशा या पद्धतीने एकमेकांवर पोळ्या घालून साठा लावायचा आहे. तर पाहू शकता सर्व पोळ्यांना आपण साठा लावलेला आहे आणि शेवटची जी सर्वात छोटी पोळी होती ती सर्वात वरती लावलेली आहे. या पोळीला साठा लावायचा नाही. तर एवढा अर्धा साठा आपला संपलेला आहे, अर्धा साठा शिल्लक आहे. तर आता याचा रोल करायचा आहे या पद्धतीने. पाहू शकता तुम्ही अगदी घट्टसर, अगदी दाबून याचा व्यवस्थित रोल करायचा आहे. या पद्धतीने अगदी व्यवस्थित याचा रोल केलेला आहे. पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित दाबायचं आहे, बिलकुल सैल सोडायचं नाही. रोल करून घेतल्यानंतर हे असं हाताने थोडंसं लांबून घ्यायचं आहे, जेणेकरून करंजीला लेयर सुटण्यासाठी मदत होते. आता याला छोटे एकसारखे कट देऊन घ्यायचे आहे. जेवढ्या साईजची आपल्याला करंजी बनवायची आहे
त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्या लेयर्स आपल्याला दिसत आहेत। आता या सर्व गोळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यातील एक गोळी आपल्याला पोळीपाटावर घ्यायची आहे आणि या पद्धतीने ठेवून हाताने अशी सरकवून घ्यायची आहे। अशा गोळ्या केल्यामुळे करंजीला लेयर्स छान येतात। सर्व गोळ्यांना आपण याच पद्धतीने आता हाताने हलक्या हाताने दाब देऊन सरकवून घ्यायचं आहे। सर्व पिठाच्या आपण याचप्रमाणे लाट्या तयार करून एका डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि डब्याचं झाकण लावायचं आहे जेणेकरून या लाट्या सुकणार नाहीत। ही गोळी घेऊन या पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाटायची आहे। साधी करंजी बनवताना आपण एकदम पातळ अशी ही ती लाटतो, तर ही लेयरची करंजी बनवताना आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि थोडीशी जाडसर ठेवायची आहे जेणेकरून करंजीला लेयर्स सुटतात। खूप जास्त पातळ जर तुम्ही ही लाटली तर त्याला लेयर्स येणार नाहीत। अगदी आपण रोज चपाती बनवतो त्याप्रमाणे थोडीशी गदगी ठेवायची आहे। पाहू शकता याला छान लेयर्स आत्ताच दिसत आहेत आणि याची जाडी एवढी ठेवलेली आहे। अजून एक लाटी घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी लाटून दाखवत आहे। अगदी हलक्या हाताने या पद्धतीने गोल फिरवून लाटायची आहे आणि लाटताना आपण बिलकुल पीठ किंवा तेलाचा वापर केलेला नाही। तर दुसरी सुद्धा लाटी याप्रमाणे लाटून झालेली आहे। या प्रकारे तुम्ही सर्व लाट्या लाटून सुद्धा नंतर एकदम याच्या करंज्या भरून घेऊ शकता। लेयर्स असलेली बाजू आपण खाली ठेवायची आहे आणि ज्या बाजूला आपल्याला कमी लेयर्स दिसतात त्या बाजूने आपल्याला सारण भरायचं आहे आणि या पद्धतीने करंजी बंद करायची आहे। बोटाने छान दाब देऊन करंजीचे काठ बंद करायचे आहेत आणि करंजी फिरकीच्या साहाय्याने कट करायची आहे। लेयर्स असलेली बाजू वर केल्यामुळे तेलात टाकल्याबरोबर करंजीच्या लेयर्स सुटण्यासाठी मदत होते। दुसरी करंजी बनवण्यासाठी आपण साचा घेतलेला आहे। साच्यामध्ये तयार पोळी ठेवलेली आहे। सारण भरून घेतलं आणि साचा बंद करून घेतला। काटांना थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून काठ छान एकमेकांना चिकटतात आणि करंजी आपली फुटत नाही। एक्स्ट्राचं जे काटांचं पीठ आहे ते काढून टाकूयात। आता साच्यातली सुद्धा करंजी छान झालेली आहे। पाहू शकता साच्यामध्ये जर बनवायचे असतील तर छान एकसारख्या तयार होतात। यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने करा। करंज्या तयार केल्यानंतर त्याच्यावरती एखादा सुती रुमाल टाकायचा आहे जेणेकरून करंज्या बिलकुल सुकत नाहीत। करंजी तळण्यासाठी गॅसवरती तेल मध्यम करून घेतलं आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर या पद्धतीने करंज्या तळून घ्यायच्या आहेत। आलटून पलटून छान हलक्या सोनेरी रंगावरती करंज्या तळायच्या आहेत। तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी करंजीला अगदी सुंदर अशा लेयर्स सुटलेल्या आहेत। किती सुंदर याला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता। अशा तांबूस रंगावरती करंज्या तळायच्या आहे जेणेकरून ते छान कुरकुरीत होतात। कारण या थोड्याशा आपण जाडसर लाटलेल्या असतात त्यामुळं थोड्याशा तांबूस रंगावरती तळायच्या जेणेकरून छान आतपर्यंत तळल्या जातात आणि क्रिस्पी होतात। तेल नितळून या करंज्या आपण ताटामध्ये काढून घेऊया। करंजी तळताना आपल्याला दोनच महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवायच्या आहेत। तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत करंज्या आपल्याला तळायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही करंजीला अगदी सुंदर अशा लेयर्स आलेल्या आहेत। सर्व करंज्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करंज्या करून पहा। खूप सुंदर खुसखुशीत अशा या करंज्या लागतात आणि संपेपर्यंत बिलकुल नरम पडत नाहीत। डब्यामध्ये शेवटची जरी करंजी राहिली तरी सुद्धा ती इतकी छान खुसखुशीत लागेल। तर या ठिकाणी आपण सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत। अगदी सुंदर दिसत आहेत। छान अशा याला लेयर्स आलेले आहेत। व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने करंजी करून पहा। करंजी कशी झाली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका। किती छान खुसखुशीत या करंज्या झालेल्या आहेत पाहू शकता। आजची ही करंजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर सारे पडदे आणि लेयर्स असलेली ही खुसखुशीत अगदी जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या सारणाची संपेपर्यंत नरम न पडणारी करंजी नक्की बनवून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।